रात्रीचा कुठे चाललाय? तिरसटचा सगळा कारभारच तिरसट. आणि नेमकं काय करतो एवढ्या रात्री? काहीतरी गोलमाल आहे नक्की. काहीतरी गोलमाल आहे नक्की. हे तिरसटनं ते भैरव देवाचे दागिने तर इकडे लपवलं नसतील ना? अहो भाऊजी किती आहात वय? ऐका, तुमच्याकडे एक काम होतं आणि ते काम आपल्याला एकत्र करायचंय. आणि जर ते नाही झालं ना, मग नुकसान बी आपल्या दोघांचं एकत्र होणार आहे. नुकसान दोघांचं? काम काय? कृष्णाईंना लई घाई झालीये. त्या भिक्कारडीला सून म्हणून घरात आणायची. कुणाला? म्हणजे नाही, तुम्हाला काही कल्पनाच नाहीये का तुम्ही जाणारच कृष्णाईसोबत बस्ता खरेदीला? वहिनी जरा स्पष्ट बोला की, कसला बसता, कुणाचं लग्न? तुमच्या लाडक्या सावत्र भावाचं अर्जुन कवठेकरचं लग्न ठरवतायत कृष्णाई. काय? हो. कुणाबरोबर? आणि कोण? तीच त्यांची दीड दमडीची सेक्रेटरी सावित्री. काय सांगताय? अर्जुनचं लग्न सावित्री बरोबर? हो. नक्की? हो, मग काय खोटं बोलतोय का मी? मामा मामा विश्वंभर मामा. काय आता मामांचं काय यात? नाही, एक लक्षात घ्या वहिनी, आपल्या सगळ्यात हुशार विश्वंभर मामा आहेत. काय मग त्यांना पण कळव आहे ना, म्हणावं हे घरात असले कांड सुरू आहेत ते. अहो सांगणार ना, गोष्टच अशी घडली ना, त्यांना सांगावंच लागेल. आणि त्यांना म्हणावं ही पोरगी जर का सून म्हणून या घरात आली ना, तर अर्जुन हाय त्यापेक्षा जास्त डोक्यावर बसेल आपल्या. ते कसं काय? त्या पोरीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हा, ते बरोबर. काय? असं आहे काय? हा मग. अहो वळवाच्या पावसा अंकुर काय फुटला, लगच मुळच रोवलीत तिनं. कुठनं उगवली, कुठली पोरगी कुठून आली? आणि हा दिवाकर कोण आहे सांगा? दिवाकर दादाचा वर्ग मित्र आहे ना. हे असं ती म्हणती, पण यांना तर दिवाकर कोण आहे हे पण आठवत नाही. असं वाटतंय तुम्हाला? हा मग. म्हणूनच ना तिचा आगापिच्छा शोधून काढायचा आहे. जमणार आहे का तुम्हाला? नाही तर दुसऱ्या कोणातरी सांगते बाबा. नाही नाही वहिनी, तुम्ही अगदी बरोबर माणसाकडे आलाय. सगळी इस्तंभूत माहिती तुम्हाला काढून सांगतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. एक खरं तर हे काम आम्ही केलं असतं. मी घरातनं बाहेर पडू शकत नाही हो. मग तुम्हाला कळतंय का? घरात नाही राहिलो मी यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? म्हणून तुम्हाला सांगतोय, कराल ना? करणार ना, 100% करणार. मी सगळी माहिती तुम्हाला काढून सांगतो. सावित्री खरी का खोटी? खोटी असली तर खोटी, खरी असली तर खरी. सगळं खरं खरं सांगणार तुम्हाला. खरं कसलं? हा? अहो खोटीच आहे ती. हा, ती खोटीच आहे. तेवढं काम करा. लगेच फोन करतो मी. हॅलो मामा, त्या चोरट्या पुरीला घरात आणलंयस ना, तिला म्हणाव जरा वेगानं काम कर. तिथं लोकांना संशय यायला लागलाय. काय? हा, नाही तू भेटल्या तुला सगळं सांगतो. ठेव फोन. श्यामल बेबी, तू खरंच चाललीस का काय आई साहेबांसोबत, ते पण देवळात? हा मग माझ्या मुलीला मागणी घातली आहे बाई, आणि मुलीची बाजू आहे आपली. सासरच्यांचं मन नाही मोडता कामा. काय मग काय सांगू?
त्यांना. एवढंच कन्यादानाचं पुण्य मिळेल ग मला. ए तुला कुठं पुरण ना तुलाच कळायचं नाही. हे सगळं खोट आहे. तू खोटी आई आहेस माझी. हे खोटं काय खरं समजायला लागलीस की काय? माझ्या मदर माऊलीची जागा ना तू घेऊच शकत नाहीस, कळलं ना? अगं बाई, मला नाहीच व्हायचं तुझी मदर माऊली, पण आता तरी मीच तुझी मदर माऊली आहे. खरं आहे का नाही? काय सांगू ते सांग. सांग, विषय काढला नाही अजून. ठीक आहे. काय आहे सावी, तुझं जर तुझ्या मदर माऊलीवर खरं खरं प्रेम असतं ना, तर मी आले ना त्या दिवशीच तुम्हाला उघड पाडलं. केलं का तू असं? सांगितलं का सगळ्यांना काही माझी खरी आई नाहीये म्हणून? नाही ना? तू पण स्वार्थी आहे, मी पण स्वार्थी आहे. आपण सगळेच पापी आहोत आणि या पापाची फळ आज ना उद्या आपल्या सगळ्यांना भोगायचीच आहे. तोवर मिळतंय तेवढं पुण्य कमावून घ्यायचं. ए बाई, नको लई विचार कर. सांगते तिकडं काय सांगायचं. चला, देवळात देवाचं दर्शन घ्यायची वेळ झाली बाबा. चला चला चला. आपण सगळेच पापी आहोत आणि या पापाची फळ आज ना उद्या आपल्या सगळ्यांना भोगायचीच आहे. आपण जी चांगली कामं करतो त्याच्या पुण्याईचं फळ हे आपल्याला आपल्या जवळपासच्या लोकांनाच मिळतं. डॉक्टर, काय झालंय माझ्या मदर माऊलीला? ब्रेन ट्यूमर. अय सावे, का खयालो में? मदर माऊलीची आठवण येते. हो ना, मला पण खूप आठवण येते बघ तिच्या केक असण्याची. ए सावे, तू त्या श्यामलचं नको ग टेन्शन घेऊ, येडी येते. एक पॅक मारला की पुढचं पाट आणि मागचं सपाट होतंय. आपण काय बोललो होतो हे पण लक्षात राहत नाही तिच्या. सगळ्याच ऍक्टरचा प्रॉब्लेम असतोय वाटतंय. पण ती सोड, बस्ता भरायला कधी जायचंय? त्या लग्नाचं काही टेन्शन नाही. आई साहेबांच्या शब्दा खातर लग्नाला पण तयार होईल. पण खरा टास्क तर त्याचा विश्वास जिंकून त्या विश्वंभरला पाहिजे त्या पेपरावर सह्या घेणं हाय. स्वर्गातून देव काय, त्याचा स्वतःचा बाप जरी आला ना तरी मी 9 वाजता पेपरावर सही करणार नाही असं म्हणला होता तो. मला ना त्याच्याशी डीलच करता येत नाही. माझी डील कचरा पेटीत टाकलीस तू. अजूनही विचार कर, दागिने लंपास करू. जिंके ते दागिने. पारस, हॅलो पारस. हॅलो सावे. हा बोल. अगं ते मी तुला यासाठी फोन केला होता. हॅलो पारस बोल. म्हणजे ना काय झालंय ते. काय झालं पारस? हे बघ सावे, जास्त टेन्शन घेऊ नको हा तू. ते काय झालंय पारस? मदर माऊली ठीक आहे का? काकीला ना देशमाने डॉक्टरांकडे ऍडमिट केलंय. अगं काय? अरे अरे अचानक कसं काय? आतापर्यंत तर ठीक होती ना ती. पारस काय झालंय? अगं सावे तू टेन्शन घेऊ नको ना. इथं मी बी आहे आणि बल्लार गुरुजी बी आले का. अरे पण झालं काय? डॉक्टर काय म्हणले? अगं ते काय झालं, सकाळी काकीला रोज प्रमाणे दूध द्यायला गेलो होतो तर काकीला चक्कर आली होती. अगं काय? मग मी देशमाने डॉक्टरांना फोन केला. मग ते बोलले की तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. मग तिला मी ऍडमिट केलं. बस
बाकी काय नाही. सावे तू आली पाहिजेस असं वाटतंय ग. म्हणजे ते कामातून जरा येळ काढून. सावे सावे काय झालं मावशीला? सावे अगं बोल ना, काय झालं? सावे काय बोलला पारस? सावे सावे अगं बोल. ए कवठ्या बैरोचा हॅरी पॉटर, उठ. पप्पा कुठे तुझं सांग. आईला लयच इंटरेस्ट आहे माझ्या पप्पांमध्ये. ए माहिती असेल तर सांग कुठे. जास्त फालतूगिरी नको करू. गैरसमज बघा, मी फालतूगिरी केव्हा करतच नाही. नाही शानपणा सुचतोय हा तुला. पप्पाला नाव सांगे ना. त्यांना माहितीये, त्यांनीच तर ठेवलंय. हो ना, मग नव्यानं बारसं करते तुझं. फोन लागत नाहीये ह्यांचा एकतर. काही मदत लागत असेल तर मला सांगा ना आत्या. नाही ते मगाशी म्हणालात ना बारस बिरस. सॉरी घाबरलो ना आपण, घाबरलो नाही. ते तुमचा मोबाईल फुटल म्हणून. बाकी मोबाईल सांभाळून घ्या, महत्वाचा आहे तो. हा फोन आला बघा, फोन आला. हॅलो मदर मौली. सावे ह्या पारसला नाही काय अक्कल. उगाच तुला सगळं फोन करून सांगितलं. अगं मी दवाखान्यातच आहे, मी बरी आहे. आणि अगं सावे ऐक की माझं, मला बरं आहे बाळा. हे बघ मला काय बी झालेलं नाहीये, मी बरी आहे. तू पारस मधला तू चक्कर येऊन पडली. अगं काळजी करतोय माझी. मी शिकले ना तरी त्या डॉक्टरला घेऊन येतोय लगेच घरी. तू उगाच आता काहीतरी खोटं सांगते. मी कधी खोटं बोलते का? उपवासाचं सांग की. काय उपवासाचं? अग सांगते. अगं परवा संकष्टी होती आणि काल गुरुवार होता, तर म्हणजे सलग 2 उपवास आले ना, म्हणून चक्कर आली. मदर मौली मी काय करू होतं तुझं? 1000दा सांगितलं तुला ते उपास तापास नको ना करू. तुला माहितीये का डॉक्टरांनी तुला किती स्ट्रॉंग गोळ्या दिल्यात ते. त्यांनी एवढ्या वेळेला समजावलं तरी तू काय येडपटासारखी वागते. नाही जर तू माझं ऐकलं नाहीस ना आता तर मी तुला मदर मौलीच म्हणणार नाही बघ. सहावे तू जर इथं असतीस ना तर देशमाने डॉक्टर तुला सेम पिंच म्हणले असते. ते बी आता मला वरडूनच गेले. काय ग वरडू नगस की, घाबरायला होतंय. नाही तू ठेव फोन, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. अगं ऐक की, मी आज सोडले उपास. हा असं तू दर वेळेलाच म्हणतेस आणि परत ये रे माझ्या मागले. बर बाई, गुरुवारचा उपास सोडला मी. नाही गुरुवार नाही, सोमवार नाही, आठवड्यातला कुठल्याच वारचा उपवास नाही. मला तू आत्ताच्या आता वचन दे बरं मला. अगं वचन कशाला, सांगते ना म्या की आजपासून मी कुठल्याच देवाचा उपास करणार नाही. नाही मला नाही पटत. तू 33 कोटी देवांपैकी कुठल्या तरी देवाची शपथ घे आणि मला सांग. तू काय ऐकणार नाहीसच. बर मी वचन देते तुला की आजपासून मी कुठल्याच देवाचा उपास करणार नाही. भैरव देवा शपथ. मदर मौली तू या देवाची शपथ कशी काय घेतलीस? म्हणजे मी आधी कधी तुझ्याकडनं ऐकलं नव्हतं. आता जो देव माझ्या मनात आला तो बोलले. अगं सावे तुला सांगायचंच राहिलं, मला डॉक्टर आताच सांगून गेले माझी ती गाठ आहे ना ती कमी होत आली, आता गोळ्यांनी बरी होईल म्हणले. देवच पावला म्हणायचं. हो ना, म्हणून म्हणते करते की मी उपास. घ्या परत ये रे माझ्या मागल्या. मदर मौली मी का बोलते तुझ्याशी? नाही तुला माझं जर ऐकूनच घ्यायचं नसेल ना तर मी बोलतच नाही आता तुझ्याशी. आपला संबंधच संपला मदर मौली. मी आता नाहीच बोलणार आहे. तू ठेव बरं फोन. अगं सावे आपल्या आईशी असं कोण बोलतं मी सोशीला? या पिरसातनं काही ऐकलं नसेल ना
हे असं निम्म मनात बोलता म्हणून प्रत्यक्ष बोलताना गोची होते तुमची. असो, ऑल वेल ना? नाही म्हणजे एवढं चिडण्यासारखं काय झालंय? काही झालंय का? अहो तुमच्या इथंच राहते, प्रत्यक्ष बोलू शकता ना तुम्ही. फोनवर बोलण्याची काय गरज आहे? नशीब मला काहीच ऐकलेलं नाहीये म्हणजे. घ्या, परत मनात बोलणं. नाही म्हणजे तुमच्या आईने असं काय मोठं पाप केलं हो? एवढं तावातावाने बोलत होतात. नाही, तुमच्या लेकी सगळे एडपट असतात माहितीये मला, पण तुमची सवय काही जाणार नाही येता जाता लोकांना विशेषण जोडण्याची. काय 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 मला काय म्हणाला होतात? फडतूस, मूर्ख आणि काय होतं? आठवत नाही. आठवत नाहीये? खरंच आठवत नाहीये की विषय टाळताय? नाही सर, विषय नाही टाळते. मग एवढा आरडाओरडा कशाला केलात? ते मी तिच्यावर ओरडले कारण म्हणजे ती गॅसच चालू ठेवून गेली होती आमच्या घरातला. म्हणजे तुम्ही राहायला दिलेल्या जागेत आम्ही स्वयंपाक करतो ना तिथल्या. कळलं. तेच ती गॅस चालू ठेवून गेली म्हणून ओरडले. मग काही झालं असतं तर तुम्ही राहायला दिलेल्या जागेला. मिस वशिला, मला माहितीये की तुम्ही माझ्या घरात राहता. दरवेळेला बोलून दाखवायची गरज नाही. हो का? तुम्ही मला परत गिल्ट वगैरे देताय का? नाही, मी कशाला गिल्ट देईन, पण हेच सांगायचं होतं की म्हणजे काही झालं असतं तर खूप मोठा अपघात झाला असता सर. नाही ठीक आहे, पण आपल्या आईशी असं बोलू नये. लक्षात ठेवा. ज्यांची खरं काचेची असतात त्यांनी तरी निदान असं बोलू नये. काय? नाही म्हणजे तुम्ही स्वतःच हे कळण्या इतकंच हुशार आहात की सर. मला ऑफिसला यायला वेळ, अजून मी काम करून येते. सावे, काय बोलली मावशी? सावे, कशा आहे घेत आहे? पारा सरे खुळ्या डोसक्याच्या, तुला काय अक्कल आहे का नाही? केवढं घाबरवलं आम्हाला. पण ते सगळं सोड, मला खरं खरं सांग, उपवासामुळेच चक्कर आली होती ना तिला? आणखी काही कारण नाहीये ना? बर ठीक आहे, तू आधी मदर माऊलीला घरी सोड, मग मी करते तुला नंतर. टेन्शन घ्यायचं कसं काही कारण नाही आता. ते उपवासामुळे आली होती तिला चक्कर. शाला नाही ते उपवास करत बसते. दोन घास पोटाला खायचं अगोदर इथं डोक्याला एवढा ताप आहे, त्यात नाही ते उपवास करून त्रास. मामा, काळजी करायचं काही कारण नाही म्हणली ना ती. चांगली मावशी, बरी. नाही, एवढं निवांत राहून नाही चालायचं आता. थँक्यू. साऊ, हे साऊ, अगं काय झालं? मला मदर माऊलीकडे जायचंय. हे बघ सावे, टेन्शन घेऊ नकोस. मी आता मगाशीच तिला फोन केला होता. ताई बरी आहे आता.
अरे हो मामा, पण किती वर्ष तिने मला सांभाळलंय, मोठं केलंय. तिला माझी गरज आहे मामा, आणि मी तिथे नाहीये. हे बघ, या अडकीत त्यातनं सुटायचं तेव्हा सुटू, पण मला आता जायचं रे तिथे. साऊ, पटतंय का बघ? चमकीनं सुचवलेला मार्ग अगदीच चुकीचा नाहीये. ते दागिने किमती आहेत. आलेल्या रकमेतले काही दान करू, ते पापाचं ओझं कमी होईल. उरलेल्या रकमेत शेती घेऊ आणि जे पिकल ते खाऊ. बघ, चमकीच तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ती तुझ्या मागोमाग येत. पण ते असं किती दिवस तिला आपण आपल्या मागानं फिरवणार? मला तर हाच प्लॅन बेस्ट वाटतोय. तू सिग्नल दे, मी कामाला लागतो. अरे बाबा, ते सोपं नाहीये. मग तुला इथं चालू आहे ते सोपं वाटते? कवा तू त्या अर्जुनचा विश्वास जिंकणार, कवा तू त्याच्या सह्या घेणार आणि कवा विश्वंभर आपल्याला सोडणार? मी नाही प्रयत्न करते असं वाटतं का तुला? अगं साहू, मी तसं म्हणत नाही. सगळा दोष तुला एकटीला देत नाहीये मी. अगं मला सगळं अवघडून बसलंय. सावे, कधीतरी ऐक माझं. हे बघ, माझा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतोय मला. अर्जुन कवटेकरची लेवल करायला जाणं आपल्या अंगलट येऊ शकतंय. मामा, मला पटतंय तू काय म्हणतोयस ते. पण माझं मन म्हणतंय की हे नको करायला. मला नाही माहिती का. हे बघ, मी कधीच माझ्या अडचणी देवावर नाही सोपावल्या. फार फार तर मला बळ दे एवढंच मागितलं असेल देवाकडे. मामा, त्या भैरवाशी काहीतरी नातं असल्यासारखं वाटतंय मला. त्या दागिन्यांकडे पाहिल्यावर एक क्षण तुमच्यासारखं मला पण वाटून गेलं. पण मी भैरवाकडे बघितलं आणि मनाच्या कोपऱ्यात काहीतरी झालं रे. मला नाही माहिती काय, पण मला नको वाटतंय. सावे, पटते मला सगळं, पण ह्यो गुंता लईच वाढत चालला. समजा उद्या तुझं लग्न झालं आणि तुला या घरातनं बाहेरच पडता आलं नाही तर? असं काही होणार नाहीये. तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये, मग काय बोलू आता मी? नको ना, नको या विषयावर वाद घालायला मामा. मला फक्त एवढंच माहितीये की मला माझ्या मदर माऊलीकडे जायचंय. हे बघ, उद्या तसंही त्यांचा उत्सव सुरू होतोय. मी त्या तिरसटला रिक्वेस्ट करेन की मला सुट्टी दे. आणि मदर माऊलीला काय सांगणार? राजस्थानवरून तुला भेटायला आली म्हणून? अरे मग काय, मी जर खरंच राजस्थान मध्ये असते तर मी नसते गेले का बघायला तिला. गेली असते राजस्थानवरून, पण तू गेल्यावर आम्ही काय करू? सावित्री आलीस? ये बस बस. हे बघ, आम्ही 3-4 साड्या काढून ठेवल्यात. ह्यातली तुला कुठली आवडते का बघ. अगं बघ. चेहऱ्याचा रंगच उतरलाय बाई. दादा, जरा स्वस्तातल्या साड्या दाखवा. नाही कसं आहे, नाही तर आत्ताच्या आता इथंच सगळा पगार संपून जायचा सेक्रेटरी बाईंचा. नंदा, तुमची चालली ना खरेदी, मग करा ना. या साड्या ना आम्ही सावित्रीला भेट म्हणून देणार आहोत. अगं बघ ना. शगुनाची का काय? घोषाले, तू किती साड्या घेतलंस? 2च घेतल्या आता. 2 पुरती तू का? नाही ना, घे ना वापसच. घ्या घ्या, आम्ही देतो पैसे. हा, मग आमच्या पण एवढ्याच झाल्यात. अजून एक काढू आम्ही. अगं घे ना, सगळ्यांचं बिल आम्हीच देणार आहोत. दादा, पैठणी दाखवा. मला बनाना सिल्क दाखवा. काय लग्नाची खरेदी करतास की काय? अगं सावित्री, लक्ष कुठं आहे तुझं? बघ ना साडी.
आईसाहेब मला काय वाटतं, मी साडी नाही, मी छान ड्रेस घालते ना. नको नको ड्रेस नको, तू साडीच नेस. साडी छान दिसते तुला. आईसाहेब खरंच नको. मी ना खरं तर अर्जुन सर कुठे बघायला आले होते, त्यांचा फोनच लागत नाहीये. अगं पण दादा सकाळीच गेलाय ऑफिसला. हो का? नाही, माझं काम होतं म्हणून मी इथेच थांबले होते. बरं मग मी निघते आता ऑफिसला. बरं जा, तू आता गडबडीत दिसतेस. आम्ही असं करतो, 10-12 साड्यांना बाजूला काढून ठेवतो, तुझ्या सवडीनुसार तू बघ. पण कुत्रे चालेल ना? हा हा, काही हरकत नाही ना. हाय वहिनी साहेब, असं बोलून तुम्ही आम्हाला लाजवताय राव. जा तू जा. बर का दादा, आता ही मुलगी गेली ना, तिच्या रंगाला शोभल अशा साड्या दाखवा. हो हो, दाखवतो ना. हा म्हणजे डिझायनर दाखवा काहीतरी, आणि रंग पण वेगळे पाहिजेत असे. म्हणजे बघा, टर्कोइज आहे का आपल्याकडे? गो साडीवाले असत ते, त्यांच्याकडे टरबूज कसं असतो लो. अगं आम्ही टरबूज नाही, टर्कोइज टर्कोइज. एम्प्लॉई, नंदाबाई बोला ना. आमच्याशी नातं तोडायला जाऊ नको. हा, आता तू आज जे काही केलं ते एकदम योग्य आहे हे सांगायला आलोय आम्ही. नाही म्हणजे घरच्या समध्या बायका साड्या घ्यायला बसल्यात म्हणून तू मध्येच घुसायचं, हे असं नाही केलंस ते करेक्ट आहे एकदम. आपल्या कामाशी काम ठेवायचं. आणि बाकी तुझा गेम आमच्या लक्षात आला नाहीये असं जर तुला वाटत असेल तर तसं नाहीये बरं का. गेम? नंदा मॅडम, तुम्ही काय बोलताय म्हणजे काहीच लक्षात येत नाहीये. म्हणजे मी तरी ते फक्त नोकरी करायला आली आहे. माझा भाऊ तुमच्या सावी, सावित्री हे नाव पण खरंय की खोटंय काहीच माहित नाही. तू अशी अचानक कशी काय उगवलीस ग? कुठून आलीस, का आलीस, तुला कोणी पाठवलं काहीच माहित नाही. आणि ज्या दिवाकरच्या नावानं तू या घरात एंट्री मारलीस नव, तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमच्या ह्यांचा दिवाकर नावाचा कोणीच मित्र नव्हता. हा दिवाकर तू तयार केलाय. आश्चर्य आम्हाला एवढंच आहे की हे आजवर गप कसे बसले. आता हे समज आम्हाला कसं काही कळलं? मज्जा. नंदाबाई, तुम्ही पहिल्यापासूनच माझ्यावर लई डाऊट घेताय बर का. हा, कारण तो डाऊट क्लिअर होत नाही तोवर आम्हाला चैन पडत नाही. तुला म्हणून सांगतो, शाळेत असल्यापासून ना समध्या विषयामध्ये इतिहास आमचा फेवरेट. त्यामुळे कसं सणसणावळ्या, कुणाचा जन्म कवा कुठं कसा झाला, समधी वंशावळ कशी आमची तोंडपाठ. आता बघ, पुढच्या 2 दिवसात तुझी वंशावळ उभी करते की नाही. बाप रे सावित्री, घाम आला की ग तुला. बर चल, जा जा, तुझ्या अर्जुन सर वाट बघत असतील, तुला उशीर होतोय की नाही. हा, जा.
मिडकाला झालाय सावे. हिची पहिले लेवल करायला लागते आता. त्यानं कसलाच थांग पत्ता लागू दिला नाही हो. बलराम शेठ, अहो असं कसं चालल? उद्या यात्रा सुरू होणार आहे. तुमचा तो सावत्र भाऊ झेंडावर घेऊन जाणार आणि अजून तुम्हाला माहिती नाही दागिने कुठे ठेवले ते. अहो घराचा कोपरा धुंडाळून काढलाय, नाही सापडलं. म्हणजे 15 लाख बुडीत खात्यात. तुम्हाला आधीच म्हणलं होतं यो प्लॅन नको म्हणून. तुम्ही ऐकलं तर खरं ना. तर त्या माणसाशी हिंदीची चिरफाड करून कोण बोलत होतं? पैशाची आंघोळ घालून का? एक काम धाडावर तुम्हाला करता येत नाही. भरवशाच्या म्हशीला टॉनगा फिसकटलं सगळे. अजून पण काय सगळं फिस काटलेलं नाही काय? दागिन्याचं मरू द्या. आपल्याकडे अजून एक तगडा प्लॅन आहे. कोणता? अर्जुन डोंगरावर एकटाच झेंडा घेऊन जाणार आहे. तर मग न रहेगा बास न बजेगी बासुरी. गेम तमाम करून टाकायचा. म्हणजे डायरेक्ट मर्डर? पाटील तुमचं तर आहे ना डायरेक्ट टोकाचंच असतं राव. आदलं मधलं काय नाहीच. अहो मर्डर करून काय 7 वर्ष सक्त मजुरीला जायचंय वेदावा आपल्याला. एक बारका ऍक्सिडेंट फक्त करायचा आहे. डोंगरावर एकट्यानं झेंडा घेऊन जायचं काय खायचं काम आहे वेतावा? त्यात अर्जुन पडला फॉरेनचा. एकदम सिंपल करायचंय आपल्याला. रस्ता माहित नव्हता, वाट चुकली, कड्यावरून पडून मेला. कोणाला कळणार आहे? काकीला चक्कर आली होती अगं. देशमाने डॉक्टरांकडे ऍडमिट केलंय. सावे तू आली पाहिजे असं वाटतंय का? कवा तू त्या अर्जुनचा विश्वास जिंकणार, कवा तू त्याच्या सह्या घेणार आणि कवा विश्वंभर आपल्याला सोडणार. अर्जुन कवटेकरची लेवल करायला जाणं आपल्या अंगलट येऊ शकतंय. सुशीला, उद्या माझे वडील जरी परत खाली आले ना आणि मला सांगितलं या कागदपत्रांवर सह्या कर, तरी मी वाचल्याशिवाय करत नसतो. आणि फायनल परीक्षेला जर नापास झाला ना तर त्याची सगळ्यात मोठी किंमत तुमच्या मदर माऊलीला चुकवावी लागली. म्हणजे तिच्या काळजाचा ठोका चुकला ना. राम नाम सत्य है. पुढच्या 2 दिवसात तुझी वंशावळ उभी करते की नाही? सावे बास करा आता वनवन तुमची. तुम्ही या घरी. काय माहित उद्या मरण आलं मदर माऊली, पण तुम्ही कोणीच इथं नसाल तर. मे आय कम इन सर? फॉर्मॅलिटीज करून झाले असतील ना तर आत या. वेळ नाही माझ्याकडे. नाही म्हणजे सकाळी सगळ्या मीटिंग्स आणि डिस्कस करून झाल्या होत्या. आता काय काम आहे? सर रजा घेणार होते. सांगताय की रिक्वेस्ट करताय? रिक्वेस्ट करते. कारण काहीतरी कारण असेल ना की कारणाशिवाय रजा हवी आहे? की तो नरेश परत आलाय? नाही, तो कशाला परत येईल? त्याचं लग्न पण झालं, आता मुलं बाळ पण होते. इतक्यात? नाही म्हणजे ते बोलायची पद्धत असते तसं बोलून घे. मी सुशीला तुम्ही अजून कारण नाही सांगितलं. तेच तर आठवते. नाही म्हणजे सांगतेय सर, तुम्हाला पाहिल्यावर धडकेच भरते बघा. काहीतरी पपलू कारण सांगू नका. कारण सुचत नाहीये म्हणून सांगा. नाही, कारण आहे पण तुम्हाला पटणार नाही. का? मदर माऊली. मदर माऊली? साऊंड्स इंटरेस्टिंग. तो मदर माऊली म्हणजे काय? मदर माऊली म्हणजे माझी आई आजारी. वाटत तर नाही. म्हणजे मी सकाळीच भेटलो ना, ठणठणीत नीट होत्या. नाही बरोबर आहे, माझी आई बरी आहे. ते माझ्या आईची
आजारी मैत्रीण आहे ना तिला भेटायला जायचंय. का नाही म्हणजे तुम्ही औषध देणार आहात का त्यांना? डॉक्टर आहात तुम्ही? हे म्हणजे तुमचा रेअर ब्लड ग्रुप वगैरे आहे की काय? मॅच वगैरे होतो का? सर मला तिथे औषध द्यायलाच जायचंय. ते नाशिकच्या पुढे सापुतारा आहे ना मग त्याच्यासाठी रजा कशाला आहे? 4 तासात परत याल. अहो सर ते नाहीये शक्य. म्हणजे आता तिथे श्यामलची लेक म्हणून मला थांबवतील ना, मग मी ते टाळू शकणार नाही. बरोबर घेऊ ना सर मग रजा. मिळणार नाही. हे बघा ऑलरेडी कामाचं खूप बर्डन आहे डोक्यावर. ते पॉवर प्लांट आणि प्रेझेंटेशन आहे. नाही म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला ते केलं होतं म्हणून तुमच्यावर जबाबदारी द्यायचा विचार करत होतो आणि तुम्ही असं आता. सर पण भैरवाच्या उत्सवाची असेल ना सुट्टी 1 दिवस. अच्छा हे पण तुम्हीच ठरवलं का? ठरवलं म्हणजे नाही सर ठरवलं नाही. बघा सर मला फक्त 1.5 दिवसाची सुट्टी हवी आहे. सेफर साईडला मी तुम्हाला 2 दिवस म्हणलं होतं. 1.5 दिवसाचं काम आहे ना. शनिवारी हाफ डे घ्या आणि रविवारी फुल डे घेऊन जा. जिथे हुंदडायचं तिथे हुंदडा. सर मी हुंदडायला नाही चाललीये, कामासाठी चालली. जे काय असेल ते त्या अशा कामासाठी सुट्टीचा दिवस वापरा. आता वेळ नका वाया घालू. तुमचाही आणि माझा. मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकत. आय कांट लेट यू गो. नाही म्हणजे मला वाटत नाही माझा निर्णय चुकलाय. मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकत. आय कांट लेट यू गो. नाही म्हणजे मला वाटत नाही माझा निर्णय चुकलाय. आणि तुम्हीच म्हणता ना या जगात फक्त माझी एक सख्खी नातेवाईक आहे, ती म्हणजे माझी आई. आता या क्षणी ती इथे आणि ठणठणीत आहे. आई नाही, आईची मैत्रीण. कुणी का असे ना हो, मला काय फरक पडत नाही त्याचा. सुट्टी काय मिळणार नाहीये. आणि तुमचा माणुसकीचा गळा जर दाटून वगैरे आला असेल ना तर रविवारी जा. आत्ता निघा. माझा निर्णय बदलणार नाही. जा. नानाची टांग हलकट नालायक. कोण समजतो का स्वतःला? किडे पडतील त्या तिरसटच्या थोबाडात. चमके सांभाळू ना. डसल बघ. या नागिनीच्या शेपटीवर पाय दिला दिसतोय त्या तिरसटनं. मामा विचार ना काय झालंय. तू विचार. प्लीज तू विचार की जा ना. सावे काय झालंय ग? नीच साला. अरे हा कोणी सांगणारा? मी कधी कुठे कसं जायचं मी ह्याला का देऊ डिटेल्स? मला मदर माऊलीकडे जायचंय आणि मला नाही जाता येते. चमके लई झालं याचं आणि त्या विश्वंभरचं. अख्ख्या कवठे भैरवगडची लेवल व्हायला पाहिजे. पाच झालं सगळं मिळमिळीत बोलणं. सगळी तोंडाची चव गेली माझ्या गोड 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 बोलून. मामा तू ठेचा बनव आता. मला ना अख्खा वाटीभर ठेचा दे खायला. आग 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 झाली पाहिजे नुसती. पाच झालं सगळं मिळमिळीत बोलणं. सगळी तोंडाची चव गेली माझ्या गोड 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 बोलून. मामा तू ठेचा बनव आता. मला ना अख्खा वाटीभर ठेचा दे खायला. आग 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 झाली पाहिजे नुसती. हे सावे अगं झालंय तरी काय? तुम्ही बोललात ना ते बरोबर आहे. आता दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. ते देवाचे दागिने घेऊ आणि तवंटा सुकाय.
सावे म्हणजे मला आनंदच आहे की तू हे मान्य केलंस म्हणून. पण ते दागिने कुठे आहेत हे कुणाला माहिती? मला माहिती आहे. देवाचे दागिने कुठे आहेत मला माहिती आहे. मला माहिती आहे. देवाचे दागिने कुठे आहेत मला माहिती आहे. सावे तुला खरंच कळले दागिने कुठे आहेत ते? ऐक ना सावे, लवकर सांग ना. म्हणजे कसं मामान मी जाऊन काम फक्त करून टाकतो आणि इथून पसार होतो. म्हणजे कसं तुझा आणि आमचा काही इथं संबंधच नाही ना. बापले गेले पळून म्हणून तू आमच्या नावानं बोंबा मार काय बाबा. अगं सावे मी ते अख्खं देवघर पालतं घातलं, मला काय मिळालं नाही. त्या देवघरात ते अलीबाबा म्हणते खुलजा सिमसिम, तसं म्हटल्यावर दार उघडते, असं काही नाही ना त्या देवघरात. त्या तिरसटनं ते दागिने देवघरात ठेवलेच नाही. मग ही माती कुठून आली रे इकडं? ही माती म्हणजे तुला सांगतो, ये मिट्टी की खुशबू खेतों में से आ रही है. अरे पण आता कोण कशाला जाईल शेतात? मला पण डाऊट आलेला त्या दिवशी, एवढ्या सगळ्या गडबडीत शेतात कोण गेला. पण मग त्याच रात्री मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण तो कोरड्या विहिरीत का उतरलास? मेंदू झिजलाय का ग तुझं? अगं जरा लॉजिक वापर की. तो त्या कोरड्या विहिरीपाशी गेलाय कारण त्याला दागिने तिथं लपवायचे होते. मला सांग कृष्णाई, तू त्याला विचारणार आहेस का नाही? अरे तो म्हणतोय ना देवाचे दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवलेत म्हणून, मग असतील ना. आणि उत्सवाच्या दिवशी त्याने देवाचे दागिने बाहेर नाही काढले तर बोल. आता कशाला हवंय तुला? मला घालून बसायचे बस दे. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? अरे देवाच्या दागिन्यांबद्दल असं अभद्र बोलणं शोभत नाही तुला.
आता तुझे बाबा असते ना. त्यांच्यामुळे तर सगळा घोळ झालाय. बलराम, वरड वरड, तू माझ्यावरच वरड. हा, तुझ्याच मुलाचं बोलणं तुला अभद्र वाटतं, मात्र त्या सावत्र मुलाच्या तोंडात नाही ना रोज नुसती फुलंच बाहेर पडतात नाही का. आईला आमचा बापच मूळ आहे ह्या सगळ्याला. आता कशाला एवढं झालं असतं. तू तुझ्या मर्यादा सोडून बोलतोयस, लक्षात ठेव. मर्यादा मी नाही, तुझ्या त्या सावत्र मुलानं ओलांडल्या काय. तू त्याला विचारणार हाईस का नाही तेवढं सांग मला. अरे पण त्या देवाच्या दागिन्यांसाठी तू इतका आकांत तांडव का करतोयस ते कळत नाहीये आम्हाला. अगं असं काय करते, कवठेकरांच्या इज्जतीसाठी करतोय ना मी हे सगळं. हं? इज्जत महत्वाची आपली. म्हणजे अगं मला सांग, तूच म्हणते ना बाबा जबाबदारीनं वाग, समंजसपणानं घे, तेच तर करतोय ना. मला सांग, अर्जुन डोंगरावर झेंडा घेऊन जाणार, तो तिकडे झेंडा लावणार, मग उत्सव चालू होणार, बरोबर आहे. अंतवर दागिनं आपल्याला रेडी करून ठेवावं लागतील ना. दागिनं पालखीत ठेवावं लागतील, मिरवणूक काढावं लागेल, मग ते देवावर चढवावं लागतील. अर्जुन तिकडे जाणार, तो तिकडे झेंडा लावणार, खाली येणार, मग दागिनं काढणार, तर अख्खं गाव गोळा होईल. सगळ्यांसमोर आपली नाचक्की होईल की बाबा अर्जुन कवठेकरला सोडून कुणालाच माहित नाही दागिनं कुठे. बरोबर बोलतोय का ना मी, मला सांग. ते दिसाय बरं दिसतंय का मला सांग बरं तू. हा, तेच सांगतोय ना तुला मी, ते इतक्या उशीर सांगायचा प्रयत्न करत होतो. मला वाटलं नव्हतं रे तू इतका विचार करत असशील बलराम. सावे, त्या अर्जुन कवठेकर का नाही लय पुढचा आहे बघ. मी काय म्हणतोय चमके, त्याला आपल्या गोटात सामील करून घेऊया काय. किती मोठे मोठे हात मारले असते ना मामा आपण. हे गप्प बसा. अरे ती बया उठल ना. हे सावे, ती काय आता उठत नाही, तिला मी माझ्याकडचा स्टॉक दिलाय. आणि मामाने तिचा काय हे चमके, सावे तू काय म्हणत होतीस. हेच की तो सारखं सारखं शेतात का जातो याचं कारण आता कळलं बघ आपल्याला. सारखं चेक करायला जातोय, दागिने सेफ आहेत ना, सेफ आहेत ना. तो आहे शेतात, आणि तुम्ही आणि घरातली सगळी अडी जत्रा बसली दागिने शोधत घरात. पण दागिने आहेत कुठं, शेतात. सावे, तुला ते शेर माहिती नव्हतं. अपने हाथ का इक्का तभी दिखाना चाहिए जब सामने वाले के हाथ में बादशाह हो. हे तसलंच काहीतरी गणित आहे. समाजात कसा बॅलन्स राहिला पाहिजे. सावे तुला सांगतोय नाही, यांची तिकीट व्यवस्थितच फाडाय पाहिजेत. आणि नादाला बी लावलंच पाहिजे. लेवल झाली पाहिजे, लेवल. अरे बघूयात म्हटलं, विचार करून डोकं तापलं वगैरे नाही ना. आता डोकं तापायला. शांत राहा. मला सांग कृष्णाई, मी काय चुकीचं बोलतोय का. हा, अजिबातच नाही, अगदीच बरोबर बोलतोय बलराम. कृष्णाई मलाही पटतंय अगं. म्हणजे मी झेंडा घेऊन वरती जाणार, आणि मग त्यानंतर ते रोवणार, आणि मग मी परत खाली येणार, मग दागिने घेणार, आणि मग देवावर चढवणार. म्हणजे भरपूर वेळ जाईल नक्कीच. हो बरोबर आहे रे. तू झेंडा लावून परत येईस तोवर पालखी तयार हवी ना. तुमच्या दोघांना पण पटलं का नाही आता. सांगून टाक ना दागिनं कुठे आहेत. म्हणजे उद्यावर जत्रा आली म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही. कुठे आहेत दागिनं सांगणार आहे. हा, पण मी तुला सांगेन असं का वाटलं तुला. ओके बाबा, नको सांगू मला. माझा नाही विश्वास तुझ्यावर, तुझा नाही विश्वास माझ्यावर. कृष्णाईवर तर आहे.
तिला तरी सांग कुठे आहेत दागिनं. आम्हाला कशाला? असं काय करते कृष्णा? अगं कुणाला तर घरात माहित पाहिजे ना दागिनं कुठे आहेत. तू माहिती करून घे. हा हा. कशाला? नाही म्हणजे आपण मोठं झाल्यावर आई वडिलांवरचं बर्डन कमी करतो ना की वाढवतो? कृष्णाई, दागिने सगळे व्यवस्थित आहेत? हो. चेक केलेस ना? आणि साड्या वगैरे तुझी खरेदी झाली? सुरू आहे तयारी. बघ ऑलरेडी केवढं बर्डन आहे तिच्यावर. अजून द्यायचे नाही ना? चला येतो मी. अरे ए बाबा, कुणाला तर सांगावं लागेल. हा. कुणाला सांगणार आहेस? आहे माझ्या विश्वासातला माणूस आहे. उद्या जेव्हा मी झेंडा घेऊन जाईन ना तेव्हा त्याला माहिती असेल मी दागिने कुठे ठेवले ते. ह्याच्या विश्वासातला माणूस कोण असेल? कृष्णाई? नाही. मग कोण आहे? सावे, अगं तू अशी का बसून आहेस? आता बोलली होतीस ना की आपण गेम करणार आहेत म्हणून. अगं मग फक्त ना हीच वेळ आहे. आज नाही, उद्या रात्री. आत्ता का नको? अगं तो दिवसातनं 3दा चेक करतोय. आज जर आपण लंपास केलं तर उद्या सकाळी मधमाशीचं पोळं उठल्यागत पोलीस येतील पकडायला. आणि मला गॅरंटी आहे ना त्याची फुल प्लॅनिंग झाली असणार आहे. आपण कवठे भैरवगडच्या वेशीच्या बाहेर जाईपर्यंत पकडले जाऊ. आणि उद्या केल्यावर पोलीस येणार नाहीत असं वाटतंय का तुला? भैरव देवाच्या नावानं सांग भलं. उद्या सगळी जण तिकडे झेंड्याच्या मागे असणार. तो झेंडा वर घेऊन गेला की उद्या रात्री दागिने लंपास करायचे. काय भारी प्लॅनिंग केलंस कसं हवे. दागिने लंपास केलेले कुणाला कळायच्यात आपण गावाच्या वेशीच्या बाहेर असणार. वा 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 सावे शिकलीस. तर आता अख्ख्या कवठे भैरवगडासमोर त्या माजुरड्याचं नाक कापल्या जात. मामा, हा बदला तुझ्या लुंगी फेडलेल्याचा आहे. त्याचे कपडे न काढताच उघडा पडेल तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा गेम करायच्या आधी मदर माऊली आणि तुझ्या आईला आपल्या गावातनं गायब करायला पाहिजे. नाहीतर आपण दोघी घरी पोचायच्या आधीच पोलीस पोहोचतील. हे बघा, हे सोपं नाही हा. लई मोठी रिस्क घेतोय आपण. आणि आता या प्लॅन मध्ये आपण फक्त तिघं नाही आहोत. आपल्यावर आपल्या आयांची पण जबाबदारी. तुमच्या बोलण्याचा विचार केला मी आणि ठरवलं की दागिने पळवण्याबिगर आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही. पण जे काही करू ते नीट प्लॅनिंग करूनच. आज त्याला शेवटचा चान्स दिला होता. जर त्यानं सांगितलं असतं दागिनं कुठे आहेत, जीव वाचला असता. पण आता पर्याय नाही. अर्जुन कवठेकर कपाळाला रुपया लावायला तयार व्हा. छक्कस प्लॅनिंग. ए श्यामल, कसली प्लॅनिंग? कसलो प्लॅनिंग? सो चूहे खाके बिल्ली.
तिने काय ऐकलेलं नाही. हे श्यामल, ते काय बरं आल्यास? हे अख्खी क्वार्टर मारायच का काय? ये सावे, ती आउट ऑफ कंट्रोल वाल्या तिला उचल आणि आत नेऊन ठेव. आनंदी गडे यात्रा, देवाची यात्रा. हा चिकी चिक चिकी दे ना खायला, चिकी चिकी. हे सावे उचल की तिला नेऊन आत ठेवून झोपव ना. जाऊ दे मामा, बडबडल आणि झोपल. अगं ही अशी आरडाओरडा करायला, आपलं भांड आत्ताच फुटलं तर काय करशील? तसंही उद्या नंतर कोणाला लपवायचंय हे भांड? ते उघडच पडणार आहे. दादा एक महत्वाचं काम आहे. 2 मिनिटं थांब, जरा संपवतोय मग बोलू. अरे हे बघ, एरवी मी तुझं सगळं ऐकतो का नाही, आणि तुलाही माहिती आहे की ह्या जगात सगळ्यात जास्त मी तुला मानतो, आणि तो माणूस पण तुलाच मानतो. कोण तो? त्याला मी ह्या घरातलाच मानत नाही. बलराम, तुला अर्जुन बद्दल एवढा राग काय रे बाबा? त्या फालतू गोष्टीवर मला वेळच घालवायचा नाही. मला सांग, दागिनं कुठे आहे? हे बघ, इज्जतीचा प्रश्न आहे दादा. तू असं समज की जीवन मरणाचा प्रश्न झाला. दागिने तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न? दागिनं इकडे तिकडे गेलं तर कवटेकरांची इज्जत. असं काय करतो दादा तू? मला सांगून टाक, दागिनं कुठे? बलराम बघ, मला तुझा त्रास कळतोय, पण बाळा मला खरंच नाही माहित दागिने कुठे आहेत. मुळात अर्जुन दागिने लपवणार आहे हेच मला ठाऊक नाहीये, तर मग दागिने कुठे ते मी तुला कसं सांगू? असं कसं? अरे त्यो मला म्हटला की त्यो सगळ्यात जास्त विश्वासू माणसाला सांगणार आहे की दागिनं कुठे ठेवल्यात म्हणून. सगळ्यात जास्त विश्वासू माणूस कोण आहे त्याच्यासाठी? तूच आहेस ना. मला सांग दागिनं कुठे? बलराम बलराम बलराम, शांत हो, शांत हो. तुला कसं सांगू मी? तुझी शपथ मी कधी खोटी घेईन का? मला खरंच नाही ठाऊक दागिने कुठे आहेत. दादा, विश्वासू मानला होता तो. बलराम, मी एकटाच विश्वासू आहे का? आहेत ना, मी आहेच, पण कृष्ण आहे, आपली प्रिय आहे. प्रियाला विचारतो मी. बलराम, डोकं फिरलंय का तुझं? दागिने कुठे ते तू प्रियाला जाऊन विचारणार आहे? अरे दादा, काळजी वाटते म्हणून ना. 1 मिनिट बलराम, काय झालंय? तुला काय एवढी दागिन्यांची पडली? सांगतो मी तुला, आता जरा महत्वाचं काम आहे मला. बलराम, मी आलो दादा, येतो मी, आलोच लगेच. विश्वंभर साहेब, कुठे गायब झाला होता तुम्ही? एकतर ती बाई आमच्या डोक्यावर आणून ठेवली ना, प्लॅनिंग ना चर्चा. काय समजायचं? असं बसं मॅनेज केलं. तुम्ही कुठे होता? ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा. झालं परत तुमचं सुरू. तुम्ही ना हे असले धंदे करण्यापेक्षा ना प्रवचन का नाही हो करा? नाही, खरंच बोलतीये. निदान कष्टाचे पैसे तरी कमवालो. वा 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 वा. म्हणजे मिस वशिल्याची मिस विश्वासू झाली तर एवढा कॉन्फिडन्स? माझं सोडा हो, पण तुमच्या या प्लॅनिंग ना सगळ्यांनाच गोट्यात आणलं असतं. कुठे होतात तुम्ही? असं काय करते सावित्री? तुझ्या आईला ऍडमिट करावं लागलं, मग माझं कर्तव्य नाहीये का किती बरी आहे का नाही ते बघणं? नाही, म्हणजे घाबरू नको. म्हणजे मी काय प्रत्यक्ष तुझ्या आई समोर गेलेलो नाही, आणि प्रत्यक्ष तुझ्या आई समोर जाऊन काय सांग मी कुठून आलो, मी कोण आहे, काय हे तुझ्या आईला ऍडमिट करावं लागलं, मग माझं कर्तव्य नाहीये का किती बरी आहे का नाही ते बघणं? ती व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये जाते का नाही
तिच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित तपासण्या होत्या का नाही, तो पारस का कोण तो नीट काळजी घेतो की नाही, हे सगळं पाहत होतो, अर्थात लांबून. हो. आणि जेव्हा माझी खात्री झाली की सगळं बरोबर आहे तेव्हा आलो इकडे. आणि आता राहिला प्रश्न श्यामलचा, तर माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. पण काय सावित्री, एकदा आपण नाटक सुरू केलं ना की ते पूर्ण करावं लागतं. कोणीतरी म्हणलं ते शो मस्ट गो ऑन. मग भले बाप्याची बाई करणं असतो किंवा एखादी बाई भाड्यानं आणणं असतो, काय फरक पडतो. पुढचा मुद्दा म्हणजे उद्या भैरव देवाचा उत्सव आहे. तर तुमचे अर्जुनराव आज रात्री झेंडा घेऊन जातील, तर त्यांच्या मनात तुमच्या प्रीतीचा झेंडा कसा फडकल एवढं बघा. जळू आहे जळू, एक तर एकच मनात धरून बसलाय. प्रेम कर प्रेम कर, एवढी जर घाई असेल ना तर स्वतःच पाड प्रेमात कर लग्न. नुसतं बोलायला काय जाते रे तुला. जाऊ दे ना, उद्यापासून तोंड कोण बघणार. मग म्हणत बस, आले विश्वंभरच्या मना. गुड बाय.